सहलींचा हंगाम असल्याने पुण्यातील 2,000हून अधिक पर्यटक सध्या जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनास गेले होते. दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत कळताच सर्च पर्यटन कंपन्यांना धक्का बसलाय. सगळ्यांनी तातडीने सहल संयोजकांशी संपर्क साधून आपापले ग्रुप कोठे आहेत याची माहिती घेतली आणि पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. दरम्यान पर्यटकांच्या नातेवाईकांनाही परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पाठवण्यात आली आहे. काश्मीरमधील पर्यटकांची पुढील सहल नियोजनानुसार होईल की नाही याबाबत आता सांगता येणार नाही. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुढील निर्णय घेण्यात येतील असे स्पष्टीकरण पर्यटन कंपनी संचालकांकडून देण्यात आलंय. सर्वात पहिला हा जो भ्याड हल्ला झाला आहे त्याचा मी निषेध करतो. ह्या हल्ल्यामध्ये पुण्यातले 2 पर्यटकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. त्यांच्या कुटुंबियाबरोबर आम्ही आहोत. आमच्या संवेदना आहेत. हा एक मोठा शॉक आहे आमच्यासाठी आणि त्याच्यातनं अजून आम्ही बाहेर पडलेलो नाही आहे. दुसऱ्या बाजूला या हल्ल्यामुळे पर्यटनावर दूरगामी परिणाम होणार आहे. आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे, पण तो आमच्यासाठी गौण आहे. आत्ता आमच्यासाठी देश प्रथम, आमचे पर्यटक यांची सुरक्षितता आणि आमच्या ग्राहकांची काळजी हे प्रायोरिटी आहे. आणि त्याच्यासाठी जे काही आम्हाला करावं लागेल ते सगळं आम्ही ह्यापुढेही करणार आहोत आणि ठामपणे ह्या विरोधात आता आपल्याला सगळ्यांना सरकारबरोबर, देशाबरोबर उभं राहणं जरुरी आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे ग्राहक आत्ता आमच्या टूरवर आहेत, ऑन टूर आहेत तिथे, पहिली प्रायोरिटी आम्ही त्यांना कॉन्फिडन्स देतोय, त्यांच्या घरच्यांना कॉन्फिडन्स देतोय आणि आम्ही मेक शुअर करतोय की ते सुरक्षित स्थळी आहेत आणि सुखरूपपणे त्यांना पुण्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ते करताना 2 अडचणी आहेत की येण्यासाठी जो बाय रोड श्रीनगर टू जम्मू हायवे आहे, नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे, लँडस्लाईडमुळे रोड खचलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या रोडवरनं येण्यासाठी थोडे लिमिटेशन्स आहेत. फ्लाईट बघायला गेले तर 40-50 फ्लाईट रोजच्या आहेत. रोजची कॅपॅसिटी साधारण 5-10 हजार लोकांना आणायची असेल आणि तिकडे जर 50,000 क्लायंट असतील आणि 50,000 क्लायंट जर एका दिवशी यायचं म्हटलं तर ते चॅलेंज आहे, ते पॉसिबल नाही आहे. आम्ही सरकारला विनंती केली आहे की तुम्ही फ्लाईटची फ्रिक्वेन्सी वाढवा, जेणेकरून जास्तीत जास्त ज्या पर्यटकांना तिकडनं यायचं आहे त्यांना आम्ही सुविधा देऊ शकतो. आम्ही कोणत्याही पर्यटकाला फोर्स करत नाही आहे किंवा आम्ही सांगत नाही की तुम्ही थांबा किंवा काय करा. त्यांचा जो कम्फर्ट लेवल आहे, त्यांच्या मर्जीप्रमाणे जे काही शक्य आहे आमच्याकडनं आम्ही प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे आम्ही सरकारला विनंती केलेली होती की अशा परिस्थितीमध्ये जे एअर तिकीटचे फेअर वाढलेले आहेत ते आवाजावी वाढलेले आहेत आणि अशा सिच्युएशनचा अनड्यू ॲडव्हान्टेज व्हायला नको आहे आणि जो घेतला जातोय. पण मी सरकारचे आभार मानेल की त्यांनी आत्ता टेम्पररी ह्या पिरियडपुरतं तरी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. पण कधी कधी असं पण होतं की इन्स्ट्रक्शन देऊन पण त्यांची मनमानी चालू राहते. तर त्याच्यावर एक चाप लावणं जरुरी आहे आणि एक काहीतरी रेग्युलेशन्स आणणं जरुरी आहे, जेणेकरून ग्राहकांना भुर्दंड पडणार नाही. तिसरी गोष्ट, काही लोक पॅनिक झालेली आहेत. डेफिनेटली त्या जागी मी पण असेल तर मी पण पॅनिक होणार आहे. बऱ्याचशा बातम्या आपण व्हॉट्सअपवर बघतो. काही बातम्या खऱ्या असतात, काही बातम्या फेक असतात आणि त्याच्यामुळे परिस्थिती जास्त पॅनिक होते. पण अशा स्थितीमध्ये आम्ही आमच्या लोकल टीम बरोबर सतत संपर्कात आहोत. ते आमच्या ग्राहकांबरोबर कंटिन्युअस संपर्कात असल्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स लेवल इथल्या त्यांच्या नातेवाईकांना येतोय, कारण की तिथे कोणीतरी आहे आणि काळजी घेते. हे करत असताना डेफिनेटली आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे आणि होतोय. तो पण विषय आमच्यासाठी गौण आहे, कारण की आता आपल्याला एक साईडला ह्या सगळ्या गोष्टींना, ह्या भ्याड हल्ल्याला ज्यांचे जे मनसुबे आहेत ते उधळण्यासाठी आपल्याला आता अजून जोमाने काम करणं जरुरी आहे की तुम्ही ह्या हल्ल्याने आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही जे पूर्वी येत होतं त्याच्या दुपटीने आम्ही तिकडे येणार आहोत आणि काश्मीर आमचा आहे, ते भारताचं नंदनवन आहे आणि तो राहणार आहे आणि ते करण्यासाठी जे सरकारचे प्रयत्न आहेत त्याच्यात हातात हात घालून प्रशासनाबरोबर आम्ही काम करू आणि विल मेक शुअर की इंडिया हिंदुस्थानाकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही व्हायला पाहिजे. असा मेसेज आपल्या पर्यटनाच्या माध्यमातून आपण कसा देऊ शकतो त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.
बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.